साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 29. अवनीने मंजिरीला जाऊ नये यासाठी खूप समजावलेलं, पण ती काही ऐकली नव्हती आणि ती त्यांच्यासोबत निघून गेली हे खरं तर तिला आवडलंच नव्हतं. आणि ती आता तिचं काही ऐकत नाहीये पाहून ती तिच्यावरही फारच चिडलेली. तिची नुसती चिडचिड आणि एकटीचीच बडबड ही चालू होती. जाऊ नको म्हणालेले तरीही ऐकली नाही. इथे मला मदत कोण करणार? पण नाही, त्याचं कोणाला काय आहे ना. एवढ्यात कुठंतरी गेलेला शिवराम आला आणि तिची चिडचिड पाहून म्हणाला, काय झालं ग? काय एवढी चिडचिड करत आहेस? मंजूला जाऊ नको बोललेले त्यांच्यासोबत, पण नाही ऐकली, गेली. माझं काहीही ऐकत नाहीये हल्ली ती. आता बाबांना येऊ दे, मग सांगतेच बरोबर त्यांना. इथे 10वी आहे, अभ्यास करावा, पण नाही, तिची चालली आहे नुसती टंगळ मंगळ आणि हुंदडायचं. अगं कोणासोबत गेली? काय बोलते कायस? त्या क्षितिज साहेबांसोबत अगं काय बोलतेस? आणि त्यांच्यासोबत म्हणजे? दादा आता तू डोकं नको खाऊ हा माझं. ती बावळट श्रावणी आलेली. अगं पण ती कशी येईल? ती तर मुंबईला जाणार होती ना काल. हो, पण ती काही शहाणी आहे का? तुला माहिती आहे ना, म्हटली ट्रेन चुकली का चुकवली तिलाच माहीत. आणि आता त्यांना घेऊन मंदिरात गेली डोंगरावरच्या. त्यांना कोणाला? अरे त्या क्षितिज साहेबांना रे. किती वेळा तेच बोलायला लावतोस? ती पुन्हा चिडलेली. अगं मग जाऊ दे की, तुला काय करायचंय? तो हसला. दादा माझं डोकं आधीच गरम आहे, सांगून ठेवते. हो का? ते कधी नसतंय गरम, तो मस्करी करत म्हणाला. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहू लागलेली. अगं हो, 1 मिनिट. आधी म्हणालीस आपली मंजू गेली, आता म्हणत आहे श्रावणी गेली. नक्की कोण गेलंय? दोघीही गेल्या आहेत, पण आपल्या मंजिरीला न्यायाची काय गरज होती त्यांना? आणि तिलाही जाऊ नको म्हणाली तरीही गेली. अगं जाऊ दे की, तुला जायचं होतं तर तू सुद्धा जायचंस. उगाच कशाला चिडचिड करत आहेस? हो का? मी जाऊन मग घरातलं काम कोण करणार? आहे आपली कामाला बाई. आणि बिन बोलावता मी नसते हा जात. त्यांच्यासोबत तर नाहीच. त्यांच्यासोबत? तो अवनीकडे पाहत म्हणाला. तसं तिनं पुन्हा रागाचा लूक देत त्याला पाहिलं आणि त्याला आपोआपच त्यांच्या म्हणजे क्षितिजच्या सोबत हे लक्षात आलं. हो, त्यांच्यासोबत म्हणजे क्षितिज साहेबांसोबत आलं लक्षात. त्याने सावरून घेतलं म्हणताना तिनं तिचं लक्ष आता कामावर वळवलं. अवनी, मला एक सांग, कामासाठी चिडचिड चालली आहे का तुझी? का मंजू त्यांच्यासोबत गेली आहे म्हणून चालली आहे? का श्रावणी त्यांच्यासोबत गेली म्हणून चालली आहे? का आणखी काही वेगळंच कारण आहे? शिवरामने पुढच्या क्षणाला असा प्रश्न केला. ती तशी आणखीनच तणतणली. तुझ्याशी ना बोलणंच चुकीचं आहे. माझंच चुकलं, तुला सांगायला आले म्हणत ती पुन्हा तिचं काम करू लागली. अवनी सांभाळ हा, मला तर वाटतंय. तो किचनमधून बाहेर पडताच म्हणाला. काय वाटतंय रे तुला? आत्ताही त्याला रागाचा लूक देत ती म्हणाली होती. हातात उलटणं होतं आणि तिचं ते रौद्र रूप पाहून. अगं कुठे काय नाही म्हणत तो बाहेर पळाला. आणि शिवराम ही हल्ली तिची मस्करी करत होता पाहून तिला आता मात्र वाईट वाटत होतं आणि उगाच एकटं पडल्याची फिलिंग सुद्धा होत होती. इकडं डोंगरावरल्या मंदिरात नेहमीसारखं छान वातावरण होतं. मस्तपैकी सूर्य मावळतीला झुकू लागलेला आणि त्याच्या पडणाऱ्या तिरप्या किरणात ती वनराई चमकून दिसत होती.
छान वारं सुटलेलं हे सगळं लोभस रूप क्षितिजला एकट्याने अनुभवायचं होतं. त्याला एकांत हवा होता, पण ते सगळेच सोबत आले असल्याने त्याला त्यांच्यासोबत राहणं भाग होतं. श्रावणीला एकट्या क्षितिजसोबत वेळ घालवायचा इरादा बाजूला पडलेला, तरीही चेहऱ्यावर तसं न दाखवता ती आपली सोबत होती. क्षितिजला काही न काही विचारून भंडावत होती. अन एकटी मंजिरी मात्र एका वेगळ्याच ठिकाणी दूर जाऊन बसलेली, जिथं एक झाड होतं आणि त्याच झाडाखाली बसायला एक बाकडं होतं, जिथून समोरचा सूर्यास्ताचा देखावा अगदी सहज दिसत होता. आणि सोबतीला आज आभाळात सुंदर केशरी रंगाची छटा पसरलेली ते पाहून क्षितिज तिकडं जायला निघाला. अरे तिकडे कुठे चाललास क्षितिज? श्रावणी त्याला हाक मारत होती, पण ऐकेल तो क्षितिज कुठला. तो अगदी भारावल्यासारखा तिकडं आला जिथं मंजिरी एकटीच बसली होती. मंजिरी, तू एकटी का बसलीस इथं? ही जागा ना ताईला आणि मला खूप आवडते. तीही कधी कधी एकटीच इथं येऊन बसायची. आता हल्ली नाही तिला जमत यायला, पण शाळेत असताना ती तिच्या मैत्रिणींसोबत यायची इथं. हो का? आहेच ती बोरिंग. तिथं आलेली श्रावणी मध्येच पुटपुटली. खरंच छान वाटते ग ही जागा मंजिरी, आणि तो सनसेट तर मस्तच. हो, या सनसेटसाठीच तर छान वाटतं इथे, मंजिरी म्हणत होती. आणि एक क्षणाला तो लालबुंद गोळा खाली जाताना शेवटचं त्याचं अस्तित्व दाखवत होता. ते पाहण्यात क्षितिज हरवला. तो जोपर्यंत दिसायचं बंद होत नाही तोपर्यंत ते पाहण्यात हरवून गेलेला. ओ, आता निघायला हवं, अंधार होतोय. ताई तर फार ओरडेल आता मला. तिचं न ऐकता आले मी. माझं आज काही खरं नाही, म्हणत मंजिरी उठली तसा तो भानावर आला. काय ग, तुझ्या ताईचा प्रॉब्लेम काय आहे? एवढी का चिडचिड करत असते? मंगळ आहे ना, त्यामुळे. मंगळ असतोच उग्र ग्रह, हे मी नाही असं बाबा म्हणतात. ती हसून म्हणाली. ओ, असं असतं का? मग डेंजर आहे. हो, त्यांना कळतं ना ज्योतिषशास्त्रातलं. बरं, मग आणखी काय म्हणतात तुझे बाबा? आणखी काय म्हणणार आहेत? निघूया का? पुन्हा लेट होईल. हो, चल ना. अरेच्छा, ही श्रावणी कुठं गेली? क्षितिज उठला तेव्हा त्याच्या लक्षात आलं ती दिसत नाही येते. गेली असेल कारमध्ये बसायला. तुम्ही मला इथं घेऊन आलात सोबत, ते तिला आवडलं नसणार. तशीच आहे ती. तिला कोण घाबरतं? लक्ष नाही द्यायचं अशा लोकांकडे. पण ती तर तुमची खास मैत्रीण आहे ना, म्हणजे तुम्ही तिला खूप आधीपासून ओळखत असाल असं मला वाटलं. छे, त्या दिवशी अवनीला सम्राट घेऊन गेला म्हणून तिला सोडवायला मी त्यांच्या घरी गेलेलो, तेव्हा झाली ओळख. ओ, तरीही ती एवढी पुढं पुढं करते. बापरे, अवघड आहे मग. सर, येत आहे ना? व्हायब्रेट होत असलेल्या फोनवर विल्यमचा आलेला कॉल उचलताच समोरून आवाज आला. हो, येतोय. एक 5 मिनिटात पोहोचतोय खाली, म्हणत क्षितिजने फोन ठेवला. त्याला मंजिरीला अवनीबद्दल विचारावं वाटत होतं, पण नेमकं काय विचारावं ते सुचत नव्हतं. दोघंही शांतपणे खाली निघालेले. एवढ्यात मंजिरीनेच विचारलं, एक विचारू तुम्हाला? राग तर नाही ना येणार? हो, विचार ना. तुम्ही ताईला मंगळ असताना लग्न करणार बोललात त्या दिवशी, तुम्हाला ती खरंच आवडते? नेमका तिचा तो प्रश्न पाहून क्षितिजच्या मनात काय गोड भावना उमटलेली. गालात स्मित करत तो तिला म्हणाला, हो, आवडते ती मला. पण मला आवडून काय उपयोग? ती तर माझा द्वेष करते ना. द्वेष? काहीही. द्वेष वगैरे का करेल ती? ती खरं तर अशी नाहीये. ती दाखवते एक, आत वेगळंच चाललेलं असतं तिच्या. कधी कधी तर मलाही तर कळत नाही नेमकं काय विचार करत असते ती. म्हणजे बघ, तुला समजत नाही तिथं आम्हाला काय समजणार? क्षितिज हसला. पण एक सांगू, मला नाही वाटत तिला तुमच्याबद्दल काही वाटत जरी असलं तरी ती तुम्हाला कळू देईल. म्हणजे आय एम शुअर ती तुमचाच विचार करत असणार की तिला मंगळ आहे. मग उगाच या सगळ्याचा नाहक त्रास पुढे जाऊन तुम्हाला नको व्हायला, आणि म्हणून ती नाही बोलली असणार.
तिनं सांगितलं तसं क्षणभर त्याचा हार्टबीट स्किप झाला. ती तर आपलाच विचार करते या विचाराने. ओ रिअली? हाच एक अंदाज आहे. नाहीतर तुमच्यासारख्या मुलाला लग्नाला नकार देण्यासारखं तरी तिच्याकडे काही कारण नाहीये. कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास द्यावा असं ती कधीच वागत नाही. ती अशीच आहे. ओ थँक्स मंजिरी, तू हे मला सांगितलंस, तो म्हणाला. तशी ती फक्त हसली. बाय द वे, आणखी कोणती ठिकाणं आहेत म्हणालीस? बोलली नाहीस हा तू अजून? हो सांगेन ना. इकडं ना जवळच फुलांचाही मळा आहे. एव्हाना ते बोलत कारपर्यंत आलेले. श्रावणी कारमध्ये कधीच बसलेली ती आता पुढे जाऊन बसलेली. तिला वाटलेलं तो तिला मागं बसायला बोलावेल, पण क्षितिज सरळ मंजिरीसोबत मागे बसला. तो बसताच विल्यमने कार सुरू केली आणि कार घराकडे धावू लागली. क्षितिज त्याच्याच विचारात पुन्हा हरवलेला. कारण आज अवनीबद्दल मंजिरीकडून जे कळलेलं ते अगदीच त्याने विचारही केला नव्हता असं होतं. तिच्या प्रेमात त्याला आणखी पडायला भाग पाडेल असं होतं ते. ओ म्हणजे ती माझाच विचार करून मला नाही बोलली होती. इट्स अनबिलिव्हेबल. आणि मी विचार करतोय की ती मला ॲटिट्यूड दाखवते. तरी म्हटलं तिची चिडचिड तर खूप चालू आहे हल्ली. बोलते एक, वागते एक आणि करत तर काही वेगळंच असते. त्याला आता एक एक प्रसंग आठवून पुन्हा पुन्हा हसू येत होतं आणि तो अस्वस्थतेत कपाळावर बोट रगडत होता. आता त्याला वाटत होतं घरी जाऊन सरळ तिला गाठावं आणि डायरेक्ट घट्ट मिठीत घ्यावं आणि सांगून टाकावं, आय लव्ह यू अवनी. तू बाकी कसलाही विचार करू नकोस, बस हो बोल, बाकीचं मी पाहतो. पण एवढं सोपं कुठं असणार होतं? स्वतःच्या आधी दुसऱ्याला महत्त्व देणारी मुलगी अशी तशी असूच शकत नाही. आधीपासून ही तर ती सम्राटच्या भानगडीत ही त्याने पडू नये म्हणून सांगत होती. का? कारण तिला काळजी होती त्याची. तेव्हा गडबडीत धडकल्यानंतर तिला पडू नये म्हणून सावरलं असताना तिच्या डोळ्यातले ते भाव, त्या पाहण्याच्या कार्यक्रमालाही तिच्याशी झालेली ती नजरानजर आणि ते हृदयाचं थांबणं, श्रावणीला इथे त्या नावाचं कोणी राहत नाही हे सांगणं, आणि काल आणि आजही तिची चाललेली ती आदळापट आणि ती उगाचची चिडचिड, सगळं एका पाठोपाठ त्याला आठवत होतं आणि त्या सगळ्याचे अर्थही लागत होते. आणि त्याला आता कुठं तिच्या प्रेमाची खोली समजत होती. आजचा पार्टी तर संपलाय. बघूया क्षितिजचा पुढचं पाऊल काय असेल. तो तिच्याकडून कसं वधून घेईल की ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करते आहे. अजून खूप सारे ट्विस्ट अँड टर्न आहेत स्टोरीमध्ये. ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.